हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत। आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि खमंग गरमागरम असा आपण नाचणीचा उपमा बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। माझे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील नोटिफिकेशनद्वारे। तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर पाहूया। आज आपण इथे बनवणार आहोत नाचणीचा उपमा। तर त्यासाठी आपण ही नाचणी स्वच्छ अशी धुवून वाळवून ठेवलेली होती आणि मी एक वाटी अशी बाजूला घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे। तर आपण आता छान अशी रोस्ट करून घेणार आहोत। तर इथे आपण कढई ठेवलेली आहे। तर आपण आता हे पहा, अर्धी वाटी बस होते। 2 व्यक्तीसाठी अर्धी वाटी भरपूर झाली आणि तुम्हाला 4-5 व्यक्तीसाठी करायचं असेल तर फुल भरलेली वाटी तुम्ही घेऊ शकता। तर मी ते अर्धी वाटी असे नाचणी घेतलेले आहेत। आता ही छान अशी रोस्ट करून घेऊया। हलक्या हाताने छान अशी गरम तडतड वाजेपर्यंत ही छान अशी गरम करून घेऊया। तर आपण हे सतत असं हलवत राहायचंय। तर आपली छान अशी ही नाचणी रोस्ट झालेली आहे। आता आपण हे गॅस बंद करून थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि नंतर मिक्सरला आपण वाटण करून घेणार आहोत। तर आता मी गॅस बंद करते कारण आपली नाचणी छान अशी रोस्ट झालेली आहे। आता आपण थोडंसं थंड होऊन द्यायचंय। ही आपली नाचणी छान अशी थंड झालेली आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून अगदी जाडसर असं दळण करून घ्यायचंय। जास्त बारीक असं दळायचं नाहीये, तर थोडंसं जाडसर दळायचं। तर इथे पाहू शकता आपलं छान असं नाचणी जाडसर असं दळून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता आपण त्यासाठी साहित्य इथे पहा काय घेतले। 2 मिरची घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक, कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर अशी छानशी चिरून घेतली। तर आपण इथे एक कढई ठेवली। आता आपण गॅस चालू करूया आणि कढई गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालून घेऊया। तर इथे आपली कढई गरम झालेली आहे आणि आता आपण 1 चमच असं तेल घालून घेऊया। जास्त तेल घालायची पण गरज नाहीये। तर आता आपण प्रथम मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर लगेच कांदा मिरची घालून घ्यायची। आणि टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचे लगेच आणि छान असे हे परतल्यानंतर आपण त्याच्यामध्येच आपण नंतर छान असं पीठ भाजून घेणार आहोत। तर छान असा भाजून घेऊया। तर इथे आपला छान असा कांदा भाजलेला आहे आणि आता आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत। आता आपला छान असा कांदाही परतलाय। आता हे आपण वाटण केलेलं नाचणीचं अर्धवट थोडंसं असं ग्राइंड केलेलं हे पीठ आपण घालून छान असं मंद आचेवरती छान असं परतून घेणार आहोत। अगदी गॅस स्लो करायचा आहे आणि छान असं हे पीठ भाजलं गेलं। अगोदरच आपण नाचणी छान अशी भाजलेली आहे, तर थोडं परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता हा शिंगाडा आट्टा आहे। तर आपण शिंगाड्याचं पीठ सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं घालून घेऊया। तर शिंगाड्याचं पीठ आपण थोडंसं घालून घेऊया। पाहू शकता एक चमचभर असं मी शिंगाडा पीठ घालून घेतलं। आता हे दोन्ही सुद्धा छान असं हे भाजून घेऊया आणि हेल्दी आणि मस्त असा हा आपला उपमा इथे तयार होईल। तर छान असं परतून घेऊया हे। तर इथे पाहू शकता आपलं छान असं हे दोन्ही पीठ छान असे परतून झालेले आहेत। तर आता आपण थोडेसे हे चारोळे आणि ड्रायफ्रूट्स आहेत, काजू आणि बदाम, तर हे पण आपण घालून घेऊया। ते पण छान असं रोस्ट करून घेऊया। आणि आता आपण इथे मी गरम पाणी केलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घेऊन छान असं वाफ काढून घेणार आहोत। थोडी छान अशी उकळी येईपर्यंत आपण हे सतत हलवत राहायचंय आणि त्यानंतर झाकण ठेवून देणार आहोत। तर पाहू शकता
आता छान असं हे हटवून घेतल्यानंतर आपण आता ह्याच्यावरती एक प्लेट झाकून देणार आहोत आणि मंद गॅसवरती आपण हे ठेवून देणार आहोत. तर आता एक 5 मिनिटाचं झाकण ठेवून देऊया. अगदी स्लो गॅस करायचा आहे. वेट करूया. ते आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर पाहून घेऊया. पाहू शकता किती छान असं आपलं हे वाफवलेलं आहे. आता आपण थोडंसं याच्यामध्ये तूप घालायचं जेणेकरून हे खाली लागू नये. आणि आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि त्यासोबतच आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि ते छान असं परत एकदा हलवून घेऊया. पाहू शकता किती छान असा आपला उपमा तयार झालेला आहे. अगदी हेल्दी आणि थंडीच्या दिवसात अगदी पौष्टिक असा हा नाचणीचा उपमा तयार झालेला आहे. आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये उष्णतेची गरज असते. तर असं हे उष्णतादायी पदार्थ आपण करून खाल्ले तर नक्कीच आपल्या शरीरात उष्णता टिकून राहते. तर झालं. आपण आता थोडंसं परत एकदा झाकण ठेवून आपण आता इथे डिश घेतलेली आहे आणि आता डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया. तर पाहू शकता किती सुंदर असा आपला उपमा झालेला आहे ते. तर आपण आता एका छोट्याशा डिशमध्ये छान असा आकार येण्यासाठी आपण अगोदर काढून घेऊया. तर पाहू शकता किती सुंदर असा दिसत आहे. आता आपण या डिशमध्ये आकार येण्यासाठी छान असा काढून घेऊया. तर पाहू शकता किती सुंदर असं आपलं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती काजूचा काप लावूया आणि बदाम. तर किती सुंदर असं झालेलं आहे. पाहू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला नवीन नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओज आहेत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.